हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सी क्लास 4चा प्रॅक्टिस झोन 4 5 आणि 6 पाहणार आहोत. तर चला तर मग प्रॅक्टिस झोन 4 हा कशावरती येणार आहे पहिल्यांदा ते समजून घेऊया. कंपॅरिझन ऑफ नंबर्सचे कंपॅरिझन करायचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला यूज आता काय करायचं तर सिम्बॉल्स यूज करायचे. तर पहिल्या सिम्बॉलला काय म्हणतात तर ग्रेटर दॅन, सेकंडला लेस दॅन अँड थर्डला इक्वल टू असं नाव देतं. चला तर मग प्रॅक्टिस झोनने अजून समजून घेऊया. प्रॅक्टिस झोन 4, फिल इन द फॉलोइंग ब्लँक्स यूजिंग ॲप्रोप्रिएट साईन ग्रेटर दॅन, लेस दॅन अँड इक्वल टू. फर्स्ट नंबर आहे 1439 अँड सेकंड नंबर आहे 1493. तर ह्यांचं कंपॅरिझन कसं करायचं हे मी तुम्हाला आता पहिल्यांदा शिकवते आणि त्याच्यानुसार मग आपण नेक्स्ट हे सॉल्व करूया. 1439 अँड 1493. आता ह्याच्यामध्ये नेहमी पहिल्यांदा आपल्याला प्लेस व्हॅल्यू कोणत्या आहेत ते समजून घ्या. तर पहिल्यांदा ह्याला वन्स, ह्याला टेन्स, ह्याला 100 आणि ह्याला 1000. नेक्स्ट सेम ह्याच्यामध्ये पण वन्स, टेन्स, 100 अँड 1000. आता 1000ची पहिल्यांदा कंपॅरिझन करायची. नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला नेहमी लेफ्ट टू राईट जायचं आहे. तर 1ची कंपॅरिझन केली तर ना इथे काय आलं इज इक्वल टू. नेक्स्ट मग आपण 100ची कंपॅरिझन करणार. इथे 100ला पण काय आहे 4 त्यामुळे इथे इज इक्वल टू येणार. नेक्स्ट टेन्समध्ये इथे काय आहे 3 आणि इथे 9. तर कंपॅरिझन आता होऊ शकतं. वेगवेगळे नंबर आहेत तर इथे काय येणार विच इज नंबर इज ग्रेटर दॅन, तर 9 इज ग्रेटर दॅन. मग आपल्याला नंबर्स भेटला की कुठला ग्रेटर दॅन आहे तर 1493. चला तर मग इथे साईन करूया. नेक्स्ट B1 3974 आणि 4581. आता ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करताना 1000 प्लेसलाच कंपॅरिझन आपल्याला लगेच कळते की 3 इज लेस दॅन आणि 4 इज ग्रेटर दॅन. तर 4कडे आपल्याला काय येणार सिम्बॉल. नेक्स्ट C1 8475 अँड सेकंड नंबर आहे 5067. तर कोण मोठा आहे तर 8 मोठा आहे त्यामुळे 8कडे हे सिम्बॉल. D1 5366 अँड 5366. दोन्ही कंपॅरिझनमध्ये नंबर काय आहेत इक्वल आहेत त्यामुळे इज इक्वल टूचं साईन येईल तिथे. नेक्स्ट E1 6987 6897. आता इथं कंपॅरिझन 1000चं करायला गेलं तर दोन्ही ह्याला काय आहेत 6 आहेत. मग आपण कोणाकडे वळणार 100कडे. 100कडे इथे 9 आहे, इथे 8 आहेत. तर 9 हे मोठे आहेत त्यामुळे यांना ग्रेटर दॅनचं सिम्बॉल कुठे होईल या नंबरला. F1 4459 4460. आता ह्यामध्ये कंपॅरिझन करताना आपलं 1000 आणि काय आहे 100 हे सेम व्हॅल्यू आहेत त्याच्यामुळे आपण कोणाकडे वळणार टेन्सकडे. टेन्स इथे 5 आहे आणि इथे 6 आहे. तर कोणता नंबर मोठा होईल तर हा 4460. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 4 व्यवस्थित समजला असेल. चला तर मग आपण नेक्स्ट यांना पॉईंटकडे वळूया. नेक्स्ट आपला पॉईंट आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. पहिल्यांदा समजून घ्या असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर कशाला म्हणायची. असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, म्हणजे जसं आपण स्टेअर्स चढतो त्या पद्धतीनेच ना स्मॉल नंबर फर्स्ट येणार आणि नंतर बिगर नंबर. तसंच डिसेंडिंग काय आहे तर बिगर नंबर टू स्मॉलेस्ट, म्हणजे पहिल्यांदा मोठा नंबर आणि नंतर मग लहान नंबर. ज्यावेळेस आपण स्टेअर्स उतरतो त्यावेळेस तसा वापर करायचा. चला तर प्रॅक्टिस झोनने अजून यांना समजून घेऊया. प्रॅक्टिस झोन 5. क्वेश्चन नंबर 1, लेबल द फॉलोइंग कोचेस ऑफ द ट्रेन्स विच द गिवन नंबर इन असेंडिंग ऑर्डर. आता इथे ट्रेन आहे त्याचे जे कोचेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असेंडिंग नंबर ऑर्डरने आपल्याला नंबर राईट डाऊन करायचे जे खाली नंबर दिलेले आहेत. चला तर कंपॅरिझन आपण आता पहिल्यांदा 2 नंबरचे पाहिले. आता आपल्याला कंपॅरिझन किती नंबरचे करायचे तर 4 नंबरचे
करायचे आहेत. 4 नंबरचे कंपॅरिझन करताना सेम पहिल्या आपण मेथडसारखंच आहे ना वापरायचं की पहिलं 2 नंबरचं कंपॅरिझन करायचं, नंतर आपण हे तुम्हाला रफ पेजवरती आणखीन मी डिटेलमध्ये समजवते. चला तर मग घेऊया. पहिला 7435, 7945. आता आपल्याला असेंडिंग ऑर्डर करायची. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट नंबर टू बिगेस्ट. त्यामुळे आता पहिल्यांदा आपण स्मॉलेस्ट नंबर शोधूया. तर इथे 1000 आणि इथे 1000, तर आहे ना 7 हे काय आहे, इक्वल आहेत. त्यामुळे आपण कंपॅरिझन कुठे करणार, तर आपण 100मध्ये कम्पेअर करणार. 100 इथे 4 आहे, इथे 9 आहे. मग स्मॉलेस्ट नंबर कोणता झाला, तर 7435. नेक्स्ट नंबर आपण कम्पेअर करायला घ्यायचा 7854. आता इथे आपल्याला सेम की 1000 प्लेस सेम आहे, त्यामुळं कंपॅरिझन आपल्याला कोणाबरोबर करावं लागणार, 100 बरोबर करावी लागणार. तर 100 बरोबर करताना इथे 4 आहे आणि इथे 8 आहे. मग विच इज द स्मॉलेस्ट नंबर, तर 7435 हा आपला स्मॉलेस्ट नंबर. चला तर मग आता हा 7435 आणि लास्ट नंबरचा आता कंपॅरिझन करूया. ह्याच्यामध्ये विच इज द स्मॉलेस्ट नंबर आपल्याला शोधायचा आहे. तर इथे 1000ला 7 ही कॉमन आहे, त्यामुळे कंपॅरिझन आता कशात होईल आपली, तर 100मध्ये. इथे 4 आहे, इथे 3 आहे. तर यांना विच इज द स्मॉलेस्ट नंबर, तर दिस इज द स्मॉलेस्ट नंबर म्हणजे किती, 7341 हा स्मॉलेस्ट नंबर आपल्याला मिळाला आहे. तो इथे राईट डाऊन करा, 7341. आता हा नंबर झाल्यानंतर आता कंपॅरिझन कोणामध्ये करायची, ह्या 3 नंबरमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायची. सेम तसंच. चला तर मग इथेच पाहूया. 7435, 7945. हू इज स्मॉलेस्ट, तर 7435. नेक्स्ट ह्या नंबरचं आणि या नंबरमध्ये कंपॅरिझन केलं तर आपल्याला हा काय येईल, स्मॉलेस्ट. म्हणून 7435 हा स्मॉलेस्ट. नेक्स्ट आता हा एक नंबर लिहिला आपण, हा एक लिहिला. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला आता कंपॅरिझन करायची की विच इज द स्मॉलेस्ट. मग कोण दिसते आपल्याला, तर हा 7854. कंपॅरिझन करायची आहे. कंपॅरिझनशिवाय आपल्याला राईट डाऊन नाही करायचा. 1000चा कंपॅरिझन आणि नंतर 100चा. तर 8 हा काय आहे, स्मॉल आहे, म्हणून हा इथे घेतला. आता रिमेनिंग लास्ट कोणता राहिला, तर हा 7945. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा व्यवस्थित समजला असेल. चला B1 अजून आणखीन समजून घेऊया. आता इथे 4 नंबर्स दिलेले आहेत. या 4 नंबर्समध्ये पहिल्यांदा पाहूया, 2 कंपॅरिझन करूया 2 नंबरमध्ये. इथे 2223 आणि इथे 2256. आता इथे 1000 प्लेस आणि 100 प्लेस सेम आहे. मग कंपॅरिझन आपल्याला कशामध्ये करावी लागेल, तर टेन्समध्ये. इथं टेन्समध्ये 2 आहे आणि इथे 5 आहे. मग विच नंबर इज द स्मॉलेस्ट, तर 2223 इज द स्मॉलेस्ट. आणि या नंबरचं थर्ड नंबर जो आहे त्याच्यासंगे कंपॅरिझन केला तर यांना 1000 प्लेसलाच आपल्याला कळतं की विच इज द स्मॉलेस्ट, तर 2223 हा काय आहे, स्मॉलेस्ट आहे. आणि परत फर्स्ट नंबर अँड लास्ट नंबरचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला 1000 प्लेसमध्येच कळते की कोणता लहान आहे, तर 2223 इज अ स्मॉलेस्ट. त्यामुळे तो पहिला येईल असेंडिंग ऑर्डरमध्ये. नेक्स्ट 3 नंबरमध्ये कंपॅरिझन करू. 3 नंबरमध्ये आपल्याला कोण दिसते, 2, 9 अँड 4. विच इज द स्मॉलेस्ट, तर 2256. नेक्स्ट 9543 आणि 4651 मध्ये, तर 4651 इज स्मॉलेस्ट. नेक्स्ट पाहूया लास्ट वन 9543. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला यांना व्यवस्थित समजलं असेल क्वेश्चन नंबर 1. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2, लेबल द फॉलोइंग कोचेस ऑफ द ट्रेन्स विथ द गिवन नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. पहिल्यांदा आपण असेंडिंग ऑर्डरने लावले. आता आपल्याला हे नंबर कसे लावायचे, डिसेंडिंग नंबर्स. डिसेंडिंग नंबर्स म्हणजे काय, तर यांना आपल्याला बिगेस्ट टू स्मॉलेस्ट लावायचं. चला तर मग खाली जो नंबर आहे त्या नंबरमध्ये कंपॅरिझन करायला चालू करूया.
तर विच इज द बिगर नंबर आपल्याला शोधायचा आहे. A1 6723 अँड 5820. विच नंबर इज बिग? तर 6723 हा बिग नंबर आहे. बाकीच्या नंबर संख्येसुद्धा कंपॅरिझन केला तर आपल्याला कोण भेटतं आहे बिगेस्ट नंबर? तर 6723. नेक्स्ट कंपॅरिझन 3 नंबरमध्ये केलं तर कोणता मोठा आहे? तर 5820. नेक्स्ट कोण मोठा आहे? तर इथे 3 आणि 3000 प्लेसवरती सेम आहे, तर आपण कंपॅरिझन कोणाबरोबर करणार आता? 100 प्लेस. 100 प्लेसमध्ये विच नंबर इज अ ग्रेटर दॅन? तर आपल्याला आता ग्रेटर नंबर शोधायचा. आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये स्मॉलेस्ट नंबर शोधत होतो, आता आपल्याला ग्रेटर शोधायचा. तर इथे येणार 3333 आणि नंतर येणार 3213. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. ह्याचा अजून एक क्वेश्चन राहिलेला आहे, तो पाहूया. B1 8673, 8671, 9234, 9134. आता ह्या चौघांमध्ये आपल्याला कुठला नंबर शोधायचा आहे? तर गुड, बिगेस्ट नंबर आपल्याला शोधायचा आहे. आता इथे सगळे पहिल्यांदा 1000 कम्पेअर करूया. इथे 8, इथे 8, इथे 9 आणि इथे 9. मग आता 8पेक्षा 9 हा मोठा असतो, तर 9मध्ये कंपॅरिझन करताना इथे 9 आणि इथे 9 आहे, तर आपण कंपॅरिझन आता कोणाबरोबर करणार? 100 प्लेसची. तर इथे 2 आहे आणि इथे 1 आहे, तर बिगेस्ट नंबर कोण झाला? 9234. नेक्स्ट नंबर 9134. आता ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करताना आता आपल्याला पहा की 1000, 100 अँड 10 प्लेस हे सारखे आलेत. मग आपण कंपॅरिझन कोणाबरोबर करणार आता? तर 1 प्लेस बरोबर कंपॅरिझन करणार. मग इथे 3 आणि इथे 1. मग विच इज द ग्रेटर दॅन नंबर? तर 8673 अँड लास्ट वन 8671. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 5 हा व्यवस्थित समजला असेल. चला तर मग आता नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. नेक्स्ट पॉईंट आहे इवन अँड ऑड नंबर. इवन अँड ऑड नंबर कशाला म्हणायचं पहिलं ते समजून घ्या. इवन नंबर्स हॅव 2, 4, 6, 8 or 0 ॲट द वन प्लेस. कोणत्याही नंबरच्या जो मागचा 1 प्लेस आहे ते तर काय पाहिजे? तर हे नंबर पाहिजे 2, 4, 6, 8, 0. तर त्याला काय म्हणायचं? इवन नंबर. आता इथे खाली एक्झाम्पल दिलेले आहे, तर आता सपोजली मी इथे समजून सांगते. 1252. याच्यामध्ये आपण प्लेस पहिल्यांदाच हे टाकूया. ह्याला 1s, ह्याला 10s, ह्याला 100 आणि ह्याला 1000. तर इथे स्पष्ट त्यांनी सांगितलं डेफिनेशनमध्ये की 1 प्लेसला आपल्याला कोणते नंबर पाहिजे? तर 2, 4, 6, 8 अँड 0 हे ज्यावेळेस असतील या प्लेसला त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? इवन नंबर. नेक्स्ट त्याच्या अपोजिट ऑड नंबर हॅज 1, 3, 5, 7 or 9 ॲट द वन प्लेस. वन प्लेसला जर हे नंबर असतील तर त्या नंबर्सला काय म्हणायचं आहे? ऑड नंबर. चे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. इथे पहा 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 7 आहे आणि इथे 9 आहे. नंबर पुढचा कितीही असू द्या, पण लास्ट आपल्याला कुठली प्लेस पाहिजे? 1 प्लेस पाहिजे. त्यानुसार आपल्याला तो नंबर इवन आहे का ऑड आहे तो पाहायचा. चला तर प्रॅक्टिस झोन 6ने अजून समजून घेऊया. प्रॅक्टिस झोन 6 क्वेश्चन वाचूया. मिस्टर पिगी हॅज मेड अ झिगझॅग पॅटर्न अँड हिडन अ शेप इनसाइड इट. हा पिगी आहे, या पिगीने एक आहे ना काय बनवला? पॅटर्न बनवला आहे, शेप बनवला आहे आणि तो आपल्याला आहे ना त्या झिगझॅग पॅटर्नमध्ये आपल्याला तो शोधायचा आहे कोणता आहे तो शेप. द वे ऑफ फाइंडिंग दिस शेप इज टू फाइंड द इवन नंबर. आणि हा जर आपल्याला शेप शोधायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचं आहे? इवन नंबरने आपण तो शेप शोधू शकतो. अल्सो कलर देम आणि त्याच्यानंतर त्याला कलर करा. कॅन यू फाइंड द शेप? येस, करू शकतो ना आपण. चला तर मग लाईन. आता इथे गडबड नाही करायची. इथे काय करायचं? आपल्याला एक जो झिगझॅग पॅटर्न दिला आहे ना, तर त्यानुसार ना आपण काय करायचं? लाईन टू लाईन पहिलं नंबर्स फाइंड आउट करायचे की कोणते नंबर इवन आहे.
चला तर फर्स्टला रो नुसार आपण पाहूया. 3213 इथे 3 वन्स प्लेसला आहे, त्यामुळे हा नंबर काय आहे, ऑड नंबर आहे. नेक्स्ट 215 5 आहे ना, काय आहे तर वन्स प्लेसला आहे, म्हणून हा पण काय होईल, ऑड नंबर. नेक्स्ट 676 हा काय आहे तर 6 हा 1 प्लेसला आहे, म्हणून हा इवन नंबर. तर मी ह्याला टिक करते. मी पूर्ण शेपला पहिल्यांदा टिक करून घेते आणि नंतर मग तुम्ही त्याला कलर करा आणि मला नक्की कमेंटमध्ये तो कोणता शेप आहे त्याचं नाव सांगा. नेक्स्ट चला नंबर पाहूया. 113 लास्टला 3 आहे, त्यामुळे हा काय आहे, ऑड नंबर आहे. नेक्स्ट नंबर 531 1 हा काय आहे, ऑड नंबर आहे, त्यामुळे तोही नाही येणार. नेक्स्ट रोकडे वळूया. 619 9 इज अ ऑड नंबर, त्यामुळे नाही येणार. 935 5 इज ऑड नंबर. नंतर 2844 4 इज इवन नंबर, म्हणून हा काय झाला, इवन नंबर झाला. नेक्स्ट 127 7 1 प्लेसला आहे, म्हणून हा नंबर काय झाला, ऑड झाला. 333 3 हा 1 प्लेसला आहे, म्हणून आहे ना हा नंबर काय झाला, ऑड. नेक्स्ट रोकडे वळूया. 97 7 इज अ 1 प्लेस म्हटल्यानंतर हा काय झाला, ऑड नंबर. 198 8 हा 1 प्लेसला आहे, म्हटल्यानंतर हा काय झाला, इवन नंबर. नेक्स्ट 3680 0 1 प्लेसला आहे, त्यामुळे हा पण काय होईल, इवन नंबर. 78 इवन नंबर. 1564 इवन नंबर. 218 इवन नंबर. लक्षात घ्या की हे नंबर आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत की लास्टला 1 प्लेसला कोणता नंबर पाहिजे. 10 इवन नंबर. 228 इवन नंबर. 68 इवन नंबर. 81 नो इट्स नॉट अ इवन नंबर, कारण 81 1 हा काय आहे, ऑड, त्यामुळे हा ऑड नंबर झाला. नेक्स्ट पाहूया. 735 ऑड नंबर आहे. 8 इज इवन नंबर. 2 इज इवन नंबर. 1574 इवन नंबर. 5678 इवन नंबर. 2458 इवन नंबर. 276 इवन नंबर. 6 इवन नंबर. 22 इवन नंबर. 687 नो इट्स अ ऑड नंबर. नेक्स्ट नंबर रोकडे वळूया. 287 ऑड नंबर. 18 इज इवन नंबर. 4 इज इवन नंबर. 224 इवन नंबर. 1026 इवन नंबर. 5738 इवन नंबर. 754 इवन नंबर. 28 ऑल्सो इवन नंबर. 56 सुद्धा इवन नंबर. 129 नाही हा ऑड नंबर आहे. नेक्स्ट रोकडे वळूया. 77 ऑड नंबर. 4148 इवन नंबर. 3848 इवन नंबर. 46 इवन नंबर. 634 इवन नंबर. 6080 इवन नंबर. 76 इवन नंबर. 4928 इवन नंबर. 128 इवन नंबर. 9 ऑड नंबर. 999 ऑड नंबर. 9 हा 1 प्लेसला आहे, त्यामुळे 8999 ऑड नंबर. 6512 इवन नंबर. 1315 ऑड नंबर. 721 ऑड नंबर. 7835 ऑड नंबर. 5197 ऑड नंबर. 1168 इवन नंबर, कारण 8 हा काय आहे, 1 प्लेसला आहे. 6547 ऑड नंबर. 1111 हा पण ऑड नंबर आहे. ओके स्टुडंट्स, आय होप हे जे काय मी टिक मार्क केलेले आहेत हे सगळे काय आहेत, इवन नंबर आहेत. तुम्ही ह्या इवन नंबरला ना काय करा, कलर करा ॲज यू विश. तुम्हाला कोणता कलर आवडतो आहे तो, आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तो कोणता शेप आहे. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हे प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.